जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झाला साहिल आणि समोर फलंदाज चिनू आपल्याला पाहायला मिळतो. आकाश विचार केला तर दोन हे देखील जवळचेच संघ आहेत आणि आज दोघांनी खेळ अतिशय चांगला केला. ज्या पद्धतीनं प्लॅन ए आपण पाहतोय की अगदी तो पथ्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तो रोहिंग्टन संघाचा टॉस जिंकतात, बॅटिंग घेतात, टार्गेट सेट आणि गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकतात. इथे काय घडेल? अक्षरशः आपण जर विचार केला दोघांनाही ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळाल्यात. सो आता जो आपण पाहतोय प्रयत्न करण्यासाठी त्यांच्याकडे असं कारण उरणार नाहीये की आम्हाला हे हवं होतं. सो या क्लासला भरपूर मजा येणार आहे. हवे येस. पहिला चेंडू हवेमध्ये होता, अगदी श्वास रोखले होते चाहत्यांनी, कारण की चिनू पाटील महत्वाचा हा खेळाडू आहे. मागच्या दोन्ही मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता आणि खास करून अगदी आपल्या अवतीभोवती तो बॅटिंगला घेऊन चालत असतो. अशा मुवमेंटला त्याची विकेट ही किती इम्पॉर्टंट असेल. इम्पॉर्टंट आहे कारण उद्या होणाऱ्या पीपीएल मध्ये हा खेळाडू आपल्याला जरूर उद्याच्या लॉर्ड्स मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि त्यांच्याकडे आपण पाहतो अपोजिट दलमध्ये जिशान सैफी जो आहे तो आज पीपीएल खेळणार आहे. सो आपण पाहतो आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढाई देखील आहे. नक्कीच सध्याच्या घडीला साहिल तो देखील पीपीएल मध्ये सिलेक्ट झाला होता. इथे फटका फसला, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक बिग विकेट डाऊन. ज्या विकेटसाठी जालं विणलं होतं आणि त्या जाल्यामध्ये अडकलाय चिनू पाटील. मोठा धक्का आणि चिनू बाद झालाय. वैयक्तिक 2 आणि सांघिक देखील 2 या आकड्यावरती. आणि लगेचच आपण पाहतो त्यांचा एटीएम देखील खुला झालाय. कारण वॉर्ड क्रमांक 1च्या दोन्ही संघांना आपण खेळताना पाहतो. ज्ञानेश्वरजी मात्रे साहेब यांनी सांगितलंय जो संघ जिंकेल त्यांच्यासाठी आमच्याकडून ज्ञानेश्वरजी पाटील साहेब यांनी सांगितलं की जो संघ जिंकेल त्यांच्याकडून त्यांना 2000 रुपयाचं बक्षीस आहे. ही शाबासकीची थाप आहे खरं तर. आकाश नवीन फलंदाज मयूर पाटील आलाय. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ होता परंतु व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा, अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. सध्याच्या घडीला गुणसंख्या लेखन करत असताना आपण आमचे गणेश पोरजी यांना पाहतोय. अगोदर नंदुदादा गोंधली यांना पाहिलं होतं. पूर्ण दिवसभर अतिशय चांगलं गुणसंख्या लेखन त्यांचं पाहिलं. साहिल वन्स अगेन चांगला चेंडू, एज लागले गॅप मधनं चेंडू गली पॉइंटला बीट करून दोघे धावतात मागे परंतु आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही या गोलीच्या वेगानं. सीमारेषा पार चौकार. आपण पाहतो की किफायतशीर जरूर ठरलेला आहे कारण त्या चौकाराने धावसंख्या जी ती 7 वरती जाऊन पोहोचते. आणि 7 वरती आपण पाहतोय पोहोचत असताना सलामीचा एक फलंदाज देखील चिनू बाद झालाय. तो तिथेही दडपण आहे. पाय ते लाऊड शाउट अंपायर LBW लेग बिफोर द विकेट. अजून एक फलंदाज बाद. दुसरी विकेट आली आहे. नुकतंच ज्यांचं आगमन झालं त्यांचं गुणगौरव गीत. आणि खास करून आकाश जर विचार केला तर आपल्या विभागामध्ये जिथे जिथे स्पर्धा, केवळ क्रिकेट स्पर्धा नाहीये तर अनेक उपक्रम ज्यामध्ये शालेय उपक्रम असतील किंवा सांस्कृतिक, तिथे तिथे मान्यवरांची उपस्थिती आवर्जून पाहायला मिळते. अगदी दुःख सुखात देखील हे व्यक्तिमत्व आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. त्यांचं स्वागत. व्हाईट बॉल आलाय, अतिरिक्त आणखीन 1 धाव. मॅच वरती देखील आपण लक्ष केंद्रित करूया. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जरूर 8 धावा झाल्यात धावफलकावरती. त्यामध्ये 2 गडी देखील गमावलेत. आघाडीची जोडी तोडली. उत्सव पाटील सलामीचा फलंदाज मैदानामध्ये. हो, गुड लाईनचा बॉल. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र तो अंमलात आणतोय. बॉलर गोलंदाजी करताना साहिल सांगतोय माय कॉन्सन्ट्रेशन अबाव बॉल अँड गुड लाईन. आणि गुड लाईनचा बॉल जो आहे तो बॅट्समनला आपण पाहतोय यावेळेला मात्र जरूर डिस करतोय. श्रवण आहेत स्ट्रायकिंग एंडला. आगल्या वेगळ्या पद्धतीनं काहीसा प्रयत्न, चेंडूची पाहणी नव्हती. खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळतात. सर्रास करून काही खेळाडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु चेंडूची लेंथ लाईन ह्या गोष्टीचा विचार किंवा ती गोष्ट पाहून आपल्याला चेंडूच्या मेरिटवर खेळ हा करायचा असतो परंतु अशा गोष्टी पाहायला मिळत नाही. मोजके असे खेळाडू आहेत जे अगदी तंत्रानं खेळ करताना पाहतो, ज्यामध्ये
आपण मागच्या काही मॅचेसमध्ये मंगेशला सातत्यानं पाहतोय, परंतु एका बाजूला चिनू बाद झाला. आता सौरभला जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. अजून तो मैदानात आला नाही, परंतु मैदानात आपण उत्सव पाटील आणि श्रवणला पाहतोय. जरूर तार छेडली अबाउट मेरिट क्रिकेट. मग ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडलाच मारायचा, लेग साईडचा जो बॉल आहे त्याला लेग साईडला घ्यायचा. चांगला चेंडू असेल तर डिफेन्स, खराब चेंडू गोलंदाजाकडून असेल तर मग आपण त्याच्यावरती हल्ला चढवायचा. बट आता या गोष्टी आपण पाहतो, जो लिमिटेड एडिशनचा क्रिकेट आहे त्याच्यामुळे थोड्याशा आपल्याला जरूर वेगळ्या पाहायला मिळतात. हा फटका खेळला, हवेत चान्स आहे, लॉंग ऑन कडून फिल्डर आलेत, डाऊन टू ग्राउंड, वेल जस्ट कॅच आणि तिसरा धक्का. स्नेहांकित होते, अप्रतिम झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला. आणि ज्या पद्धतीने आपली चर्चा चालू होती की मेरिटवर खेळ, परंतु काही ठिकाणी अपवाद पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं तू म्हटलं की सध्या अगदी शॉर्ट टर्म फॉर्मॅट पाहतोय जिथे नवनवीन फटके बनवले जातात. काही खेळाडू ऑफस्टिकवरनं देखील चेंडूला मिड विकेटला मारण्याची क्षमता ठेवतात, परंतु हा स्किल लेवल असतो व्यक्तिगत, ज्याला आपण म्हणतो स्वतः ते बनवलेले फटके, ज्यामध्ये आपण एबीडीला देखील पाहिलं होतं आंतरराष्ट्रीय स्तरावरती. जरूर जरूर आंतरराष्ट्रीय पातळीवरती. आणि काल आपण बघितलं तर मग परेश कडकेने एक स्ट्रोक लगावला होता. बॉल जो आहे तो अक्षरशः आपण पाहिला वाईड लेनचा बॉल, आणि तोच बॉल मिड विकेटला सिक्सर पाहायला मिळाला होता. म्हणजे हा कॅलिबर आहे, स्पेशली खेळाडूने केलेली मेहनत म्हणावी लागेल. यस, काही फटके जे बनवले जातात, नवनवीन फटक्यांचा आविष्कार ज्यामध्ये आपण म्हणतो, त्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. इथे देखील चांगला चेंडू, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. आजचा दिवस नक्कीच गाजवत असताना आपण मंगेशला पाहतोय. विथ द बॉल, विथ द बॅट, दोन्ही डिपार्टमेंटमध्ये स्वतःला त्यानं सिद्ध केलंय. आणि सोबत साहिलला पाहतोय, स्नेहांकित असतील, संदेश असतील, एकंदरीत चांगल्या संघाची बांधणी एकडपाडाकडनं. आणि त्यांच्या विरोधात रोहिंजन संघ सहजासहजी हार हा देखील संघ मानत नाहीये. म्हणजे लढाई होईल या मॅचमध्ये. समोरच्या दिशेला उडवलाय बॉल, स्क्रीनच्या समोर, स्क्रीनला धडक देणार एका टप्प्यावरती चेंडू, सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. मंगेश सांगेन, नुकताच अल्पवराच्या वेळेला सोबत होते आणि त्यांनी चर्चा केली होती की मैदानावरती उतरणं फार मला जमत नाही आणि विदाऊट प्रॅक्टिस मी नियमितपणे मैदानामध्ये खेळतो, बट त्याचा जो कॅलिबर आहे तो नापणं कठीण आहे. आज आपण जर पाहिलं गोलंदाजीमध्ये फॉलो थ्री, त्यानंतर रनवे, त्यानंतर रिलीजिंग ऑफ दी पॉवर, ग्रिपिंग, या गोष्टी ज्या आहेत त्या मंगेशच्या भरपूर चांगल्या आहेत. म्हणजे पंचमहाभूताची 5 बोट आहेत आणि कधीतरीच एकत्रित येतात आणि अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय सराव बाजूला राहतो, यावरून आपण त्याच्या क्लासचा अंदाज बांधू शकतो. नक्कीच क्लास जसा आपण म्हणतो परमनंट असतो. काही ज्या गोष्टी आहेत, ज्या उपजता आपल्यामध्ये असतात, ज्याला आपण म्हणतो, त्या पद्धतीचा स्किल लेवल दाखवत असताना मंगेशला आपण पाहतोय. परंतु अगदी एका बाजूना कॅल्क्युलेशन न करता असताना आपण सौरभला देखील पाहू शकाल. मोठे फटके सोबतच त्याला माहित आहे सिंगल डबलला प्राधान्य हे द्यावं लागतंय. ज्या पद्धतीनं मागील सामने त्यांनी जिंकलेत, की त्यांना माहित आहे ह्या खेळपट्टीवरती 40 जरी बनल्या तरी देखील फाईट होते. कारण की मागील दोन्ही सामन्यामध्ये तेच चित्र त्यांनी बनवलं होतं. 42 पहिल्या सामन्यात, दुसऱ्या सामन्यात 40 त्यांनी डिफेंड केलेत. ते पाहता त्यांना माहित आहे 40 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मनाशी जरूर हे टार्गेट त्यांनी बाळगलं असेल. आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती, षटक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. आतापर्यंत काय घडलंय हे विसरावं लागेल आणि पुढे काय करायचं आहे याचा विचार करूनच खेळ आता रोहिंजन संघाला करावा लागेल. विकल्प चांगले आहेत त्यांच्याकडे, जसं की जिसान सैफी त्यांच्याकडे आहे. अजून आपण जर विचार केला तर चांगले गोलंदाज त्यांच्या खात्यामध्ये आहेत. आणि समोर जर आपण विचार रोहिंजन संघाचा केला तर स्पेशली त्यांचे खेळाडू मी म्हणेन भरपूर छान आहेत, परंतु त्यांचे जे प्रेक्षक आहेत ते स्लेजिंगची एक लेवल क्रिएट करतात की समोरील संघ आपोआपच गलून पडतो. याही गोष्टी महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. Yes, आपल्या पाठीमागे पाठबळ ते महत्वाचं असतं. कारण की मैदानामध्ये उतरल्यानंतर आपल्या पाठीशी आपल्या गावचा जो काही मी म्हणतो पाठबळ ज्याला म्हणतो तो गरजेचा असतो. परंतु दरम्यान घडलंय काय महत्वपूर्ण सफलता, ज्या विकेटची गरज होती. कारण की चिनू बाद झाल्यानंतर ज्यानं संघाला नेहमी सावरलंय तो सौरभ पाटील देखील आता माघारी परतलाय.
दोन संतुलित संघ आहेत, दोन्हीकडे युवा जोश सोबत मी म्हणेन अनुभव देखील पाहायला मिळतो. एका बाजूने एकाडपाडा संघ, सागर गायकर असतील, मंगेश गायकर असतील, यांचा अनुभव सोबतच युवा टॅलेंटेड खेळाडू, तर एकीकडे आपण चिनू पाटीलच्या नेतृत्वाखाली नवीन खेळाडू घडताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर जरूर चिनूचं म्हटलं तर भरपूर चांगला अनुभव त्याच्याकडे आहे. आणि स्पेशली व्यावसायिक गटामध्ये देखील तो खेळलाय, सो तोही अनुभव खूप मॅटर करतो. ऑन साईडला भिडकवायचा प्रयत्न साहिल आहेत, फिल्डिंग चांगली, चांगलं स्टॉप केलं बॉलला. ओ ह्या पा, हा वाईट थ्रो होता, त्याचा फायदा मे बी झाला असता, बट बॅट्समनला आता इथून मात्र बॉल त्याच्या बॉडीवरती जाऊन अदलतोय. सो इथे फक्त एका धावेवरती धावसंख्या स्टॉप होईल, एका धावेने धावसंख्या पुढे जाते. एकूण 16 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. जिसान सैफी, ज्याची चर्चा होती, तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. नाही, ह्या अगोदरच्या मॅच मध्ये थोडीशी दुखापत जरूर झाली होती ती साहिलला, परंतु स्वतःला त्यानं सावरलं आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं तो फील्डमध्ये आउटफील्डमध्ये तो धावतोय आणि चेंडू कलेक्ट करून फेकी करतोय, टॅलेंट आहे या खेळाडूमध्ये. इथे देखील सुरेख चेंडू, रफ्तार पाहायला मिळतो ह्या गोलंदाजची. ह्या खेळाडूच्या येण्यानं नक्कीच मी तरी म्हणेन की एकडपाडा संघाच्या ताकदीमध्ये वाढ झाली आहे, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. गोलंदाजी, फलंदाजी, फिल्डिंग, या साऱ्या काही गोष्टी त्याच्या अव्वल आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान 20 ते 21 वर्षाचा हा खरं तर आपण पाहतोय टॅलेंटेड खेळाडू आहे आणि चांगला खेळ सध्या त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पडणारे जे चेंडू आहेत, रिलीज होणारे ते चेंडू बघा, कधी आपण मीडियम पेस त्याला रिलीज करताना पाहतो, तर कधी तो जलद गतीनं चेंडू डिलिव्हर करतो. याच्यावरून आपण त्याच्या अभ्यासाचा आणि त्याच्या तंत्रांचा अंदाज बांधू शकतो. टीमची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 17 वरती, आणि 17 वरती आपण पाहतो या संघाचे 4 फलंदाज देखील बाद झाले. षटकातील 2 चेंडू आता शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये किमान 1 बॉल, मोठा फटका गरजेचा आहे. प्रयत्न तर चालवलाय, परंतु ह्या खेळपट्टीवरती, ह्या मैदानावरती मोठे फटके इतकी सोपी गोष्ट नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल झाला. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद. धक्का आणखीन एक लागतोय. फक्त एकच धाव धावफलकावरती ऍड होईल, ज्या पद्धतीनं आशा अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत बोलबाला गोलंदाजांचा पाहिला. संध्याकाळचं देखील सत्र आहे, इथे धावा फारशा बनत नाही. आपण नेहमी जेव्हा जेव्हा समालोचन करण्यासाठी काही ठिकाणी जातो, सकाळचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र, जिथे धावा मोठ्या संख्येनं बनताना आपल्याला पाहायला मिळत नाही. जरी धावा कमी झाल्या तरी देखील इथे फाईट होईल यात शंकाच नाही. आकाश, जरूर, आणि त्याच मनसोब्यानं आहेत. जरूर आता 18 झालेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण जिशान सैफीला बघितलं, विकेटचं सुरुवात केली. आता आपण पाहतोय इथे देखील रनआउटची विकेट आली, आणि स्पेशली या रनआउटच्या विकेटमध्ये इम्पॅक्ट टाकणारा प्रयत्न कोणाचा होता, तर मी म्हणेन साहिल गायकरचा होता. कारण लॉंग ऑन मध्ये आणि स्पेशली दुखापतग्रस्त असतो आहे, पायाला इज आहे, तरी देखील मैदानामध्ये 18 सर्कलच्या बाहेर तो फिल्डिंग करतोय. 18 झालेत धावा धावफलकावरती टोटल. 1 to go, शेवटचा बॉल. अखेरचा 1 बॉल शिल्लक आहे. जिसान सैफी आज सराव करतोय असं म्हणूया, कारण आज संध्या सत्रामध्ये पनवेल प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला देखील मिळणार आहे. सो त्याची चर्चा. फोर द विकेटनं रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे आणि सेफ बॉल. जबरदस्त हे षटक आलं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक सांघिक यश आणि एक वैयक्तिक यश, अशा 2 सफलता आपण पाहतो या षटकामधून टीम एकटपडाला मिळाल्यात. आयोजित केलेली स्पर्धा, 4 दिवस क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल. आजचा दिवस 3रा आहे. पहिल्या दिवसामध्ये 40+ बेलवली संघ पुढे सरकला, क्वालिफाय झालाय. कालच्या दिवसामध्ये नारन संघ, आणि आज या दोघांपैकी जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल. आमची त्रिशा मॅचचा आनंद घेते. सकाळपासनं मी तरी म्हणेन ती उपस्थित होती, मला तरी वाटतं फक्त जेवणासाठी घरी गेली होती. क्रिकेट सगळ्यांनाच वेळ लावलं ह्या क्रिकेटनं. दरम्यान अंतिम षटक, स्नेहांकितचा वापर, निलेशजी दरणे साहेबांचं शुभ आगमन ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. बरेचसे मान्यवर अतिथी कक्षामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळचं सत्र, अंतिम मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतं. एकडपाडा आणि त्यांच्या विरोधात रोहिंजन संघ फाईट करताना, ज्यांचं नुकतंच आगमन झालंय. प्रथम पारितोषिक जे आपण पाहतोय, कैलासवासी जगन्नाथ बेंडू दरणे यांच्या स्मरणार्थ श्री निलेश जगन्नाथ दरणे यांच्याकडनं जे पारितोषिक, जी ट्रॉफीज आपण पाहतोय, ते पुरस्कृत झालंय. त्यांचं मनापासून आभार, आणि नुकतंच त्यांचं आगमन, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत.
नक्कीच पाहुणे येते घरात ओची दिवाळी दसरा आपल्या जीवनातील अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्चिक घालतात. ते म्हणतात ना, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती, आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं, याला म्हणतात आपल्या मान्यवरांची संस्कृती. त्या संस्कृतीचा वारसा जपणारे मान्यवर मंचावरती आलेत. 19 झाले धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम षटकामध्ये स्नेहांकित रनआउटच्या स्वरूपात धक्का बसलाय, तो म्हणजेच टीम रोहिंजनला. स्नेहांकित अंतिम षटक हाताळतोय. आदर्श नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती प्रहार करायचा होता, परंतु अलॉंग द कार्पेट हा चेंडू रंगळत चालला डीप मधनं. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं आज दिवसभर मी म्हटलं होतं. आणि आज ह्या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं कॅचिंग देखील अतिशय चांगली पाहायला मिळाली, सोबतच ग्राउंड फिल्डिंग आणि फेकी अॅक्युरेट या साऱ्या काही गोष्टी ज्या पद्धतीने आपण नेहमी म्हणतो की क्रिकेटचे जे 3 डिपार्टमेंट आहेत त्यापैकी महत्वाचं डिपार्टमेंट काय असेल तर ते फिल्डिंग आहे. जेव्हा गोलंदाज अगदी मेहनतीने चेंडू फेकतो, झेल हवेमध्ये असतो, तो जर झेल पकडला नाही, तो झेल ड्रॉप झाला तर त्यानंतर किती परिणाम संघाला भोगावा लागतो हे बहुधा आपण पाहिलंय. परंतु आज फिल्डिंगचा स्तर अतिशय चांगला दाखवलाय तो गावदेवी एकाडपाडानं. जरूर जशी फिल्डिंग आहे आणि तशी आपल्याला बॉलिंग युनिट मधून कामगिरी देखील पाहायला मिळते. ते म्हणतात ना, जेव्हा फिल्डिंग चांगली होते त्यावेळेला आपोआपच बॉलिंगचा स्तर देखील उंचावतो, आणि हे महत्वाचं आहे. तेच आपल्याला हे जे समन्वय आहे ते समन्वय आपण पाहतोय समसमान आहे. नवीन फलंदाज ऋषी. पहिला चेंडू आडव्या बॅटनं चाबुक शॉट ज्याला आपण म्हणतो तो प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला. डॉट बॉल इथे देखील पाहायला मिळतो. स्नेहांकितची अतिशय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत त्यानं चेंडू 3 फेकलेत आणि 3 चेंडूमध्ये एक व्यक्तिगत एक सांघिक अशा पद्धतीचं 2 यश देखील त्याला प्राप्त झालेत असं आपण म्हणू शकतो. धावफलकावरती धावसंख्या फक्त 4 चेंडू माफ करा, 4 चेंडू समाप्त झालेत. या ठिकाणी कॅल्क्युलेशन जरूर होईल. इथे देखील चांगला चेंडू थोडासा दूरवरती होता, अवे फ्रॉम द बॉडी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचा प्रयत्न. वट्टुगो शेवटचा चेंडू या सत्रातील फक्त धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 20 धावा, 7 गडी आतापर्यंत बाद झालेत. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने फेकावा यासाठी आता काहीसा कानमंत्र मंगेश देखील देतोय, कारण की 20 बांधल्यात. अंतिम बॉलवरती 6 जरी आल्या तर देखील तो महत्वाचा निर्णय असू शकतो, कारण की त्या 6नं मानसिक बल हे प्राप्त होऊ शकतं ते रोहिंजन संघाला. जरूर जरूर जरी आपण पाहिलं की ज्या धावा आहेत त्या कमी जमा झाल्या, परंतु शेवटच्या क्षणाला येणाऱ्या धावा ज्या असतात त्या अपरंपार असतात आणि त्याचा फायदा मिळतो. इथे पहा काय गोलंदाजी आहे, म्हणजे अगदी अल्पवयीन गोलंदाज. आधी जिशान सैफीची आपण चर्चा केली, आता आलेला स्नेहांकित देखील आपण पाहतोय. नौका खेळाडू यंदाच्या वर्षामध्ये इमर्जिंग खेळाडू म्हणून या संघामध्ये आपण पाहतो, त्याला खेळताना पाहतो आणि तेवढाच चांगला परफॉर्मन्स देखील चांगला पिकलाय सध्या तरी तो. ओव्हर संपली आहे, सो इनिंगचा खेळ झालाय. जातोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. निश्चित ज्या मान्यवरांची नुकतीच उपस्थिती आपण पाहिली आपल्या विभागामध्ये, जेव्हा जेव्हा स्पर्धा आपण पाहतोय प्रामुख्यानं ह्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय ज्ञानेश्वरदादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपला सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मागील कित्येक वर्ष नगरसेवक हे पद भूषवलं आणि युवा नगरसेवक म्हणून ज्या व्यक्तिमत्वाची ओळख आपण पाहतो आपल्या परिसरामध्ये, आणि पुन्हा एकदा ती जर विचार केला तर निवडणुकांचं विगुल वाजलंय आणि पुन्हा शुभेच्छा आपण दादांना देऊया की येणाऱ्या टर्म मध्ये देखील नगरसेवक हे पद ते भूषवत ही सदिच्छा इथनं व्यक्त करू आणि त्यांचा हा शुभ सन्मान ह्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे वामनजी वावेकर असतील, तदनंतर आमचे प्रवीण दादा घरत आहेत, आमिर पोरजी असतील, संतोष दादा पोरजी असतील, तसेच शेकापाचे निष्ठावंत कार्यकर्ता सिद्धी करवळ्याचे आमचे प्रभाकरजी मडवी साहेब, त्यांचा देखील शुभ सन्मान ह्या ठिकाणी आपण करत आहोत. नेहमीच जेव्हा जेव्हा आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं काही उपक्रम आपल्याला पाहायला मिळतात, तिथे तिथे हे व्यक्तिमत्व आवर्जून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अगदी बाळाराम दत्तात्रय पाटील असतील किंवा शेकापचे आणखीन कोणतेही कार्यकर्ता असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. निलेशजी दर्ने साहेब यांच्या शुभ हस्ते देखील हा शुभ सन्मान. डाव पहिला या ठिकाणी पूर्ण झालाय, फक्त बांधल्यात 20-21चं छोटं लक्ष आहे. आपण नेहमी म्हणतो की लो स्कोरिंग चांगला सामना होतो, परंतु आता बऱ्याचशा कमी धावा झाल्यात. गजानन म्हात्रे कुटारीचे
क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत. त्यांचा संघ नुकताच पराभूत झाला, परंतु त्यांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू विजयासाठी 21 धावसंख्येचं समीकरण गाठायचं आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायची आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो. ठीक जर अवधी पाहिला तर 4:45 झालेत, परंतु पसरलेला अंधार, मी तरी म्हणेन असं वाटतं की जवळजवळ 6 वाजायला आलेत की काय. वातावरणामध्ये कधी काय चेंजेस होईल ह्याचा अनुमान फार कठीण आहे आकाश. कारण की अवकाळी पाऊस, अवकाळी थंडी, कधी कधी उन्हाची झाला, कधी कधी तीव्र उष्णता, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळतात. ते सारं काही आपल्याला अनुभवायला मिळतं. जरूर जरूर व्हेरिएशन इज अ रूल ऑफ अर्थ. आता सध्या आपण पाहतोय तो घडोन घडीला बदलत आहे. सो हे आश्चर्याचे कडू धक्केच आहेत. आणि स्पेशली आपण पाहतोय आता जे वातावरण आहे, असा क्लायमेट संपूर्ण दिवसभरामध्ये एवढा ऊन नव्हता, एवढा कडक उन्हाचा तडाखा नव्हता, त्यामुळे क्रिकेट सुरळीतपणे चांगलं सुरू झालं. बट आता संध्या घडीला त्याचा थोडासा त्रास सहन करावा लागू शकतो, नक्कीच. स्पेशली लाईट. बॅड लाईट ज्याला आपण म्हणतो. आणि बदल हा सृष्टीचा नियम जसं आपण म्हणतो, क्लायमेटमध्ये देखील तो बदल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या मान्यवरांची उपस्थिती अगदी ह्या स्पर्धेचा आता निरोप घेताना आपण त्यांना पाहतोय. आपण आलात ह्या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल पुनश्च आपले मी मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या संपूर्ण या संघाच्या वतीनं. आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आता जिशांत आणि सोबत मंगेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. लक्ष छोटं आहे 21 धावसंख्येचं. कशा पद्धतीने हे लक्ष पार होईल उद्या देखील यायला विसरू नका. उद्या 40+ क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळेल आणि त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल. परंतु अगोदरच सूचना केली होती की सुरुवातीचे जे 4 सामने असतील त्या 4 सामन्यांचे पॉइंट्स हे पकडले जातील, याची दक्षता देखील आपण घ्या. आणि 2 आयकॉन प्लेअर फक्त 40+ वाल्यांसाठी, की जेव्हा मेगा फायनलचा सामना असेल तेव्हा 2 आयकॉन प्लेअर हे खेळले जातील. आणि उद्या जे संघ आहेत, उद्या पहिला सामना असेल वाकळण आणि त्यांच्या विरोधात दहिसर संघ. ठीक 9:30 वाजता सामना सुरू होईल. 9 वाजता आपण रिपोर्ट करायचे. त्यानंतर देसाई संघ, सुखदेव काकांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट अंतारली संघ आपल्याला पाहायला मिळेल, पप्पू यांचा संघ. त्यानंतर वडवली संघ, त्यांच्या विरोधात नारिवली संघ. त्यानंतर उत्तार शिव आणि विरोधात बामाली संघ. अशा 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळतील. वेळेत आपण या ठिकाणी यायचं आहे. येस येस, आयकॉन प्लेअर गावातलेच असतील, ही सूचना अगोदर देखील केली आहे. 40+ साठी ही सूचना आहे. आणि तब्बल रोख रक्कम 5,000 रुपये या स्पर्धेसाठी डोनेशन सन्माननीय ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे मनापासून आभार. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवर ते अफलातून फटका, बॉलला जणू काही फेकून दिलंय, सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती तडाखा, मंगेश गायकर ऑन फायर. दुपार सत्रामध्ये चर्चा झाली होती आणि मंगेश गायकर स्वतः म्हणाले होते की 2 धावा पळून काढणं आता माझ्यात होत नाही, मी षटकारांची भाषा म्हणून बोलतो आणि विस्फोटक फलंदाज म्हणून माझी गणना आहे. नक्कीच. आणि ते चित्र आपण पाहिलं, इथे स्क्वेअर कट करायचं होतं, फटका व्यवस्थित मिळेल झाला. स्वतःवरती नाराज आहे, कारण की ह्या फटक्यासाठी तो माहीर आहे. मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं होतं, बॅकफुट पंच किंवा स्क्वेअर कट, अपर कट असतील, हे फटके प्रामुख्याने त्याच्या बॅटमधनं आपण पाहतोय. खरं तर कव्हरला तो टार्गेट करतो. पॉइंट असेल किंवा कव्हर असेल डीप मध्ये, तिथे बरेचसे फटके त्याचे पाहायला मिळतात. हा त्याचा उजवा हातखंड नक्कीच आपण म्हणू शकतो. फुलटॉस चेंडू, प्रहार जरूर केला, क्षेत्ररक्षक आहे, एका टप्प्यावरती चेंडू जाईल सीमारेषा पार. आणि आणखीन एक दमदार चौकार, 10 धावा, 21 लक्ष सहजगत्या पार करू. सध्या तरी ते चित्र आता पाहायला मिळतंय. आणि आता ही ताकद मंगेश दाखवत असताना, शेर कितना भी बूढ़ा हो जाए कभी घास नाही खाता. आता मोठ्या फटक्यांचीच भाषा. आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेस्ट इंडिज संघाचा आपण क्रिस गेलला पाहतो, जो एक वरती बिलीव्ह करत नाही. षटकार चौकार प्रामुख्यानं त्याच्याकडनं पाहायला मिळतात. तसा काही बीज मंत्र मी म्हणेन मंगेशनं घेतलाय की काय. दरम्यान इथे देखील ज्या फटक्याची चर्चा करतो, तो पॉइंटच्या डोक्यावरून एका टप्प्यावरती बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि धावफलक आता पोहोचले 14 या आकड्यावरती. विमलची चर्चा बाजूला राहील, परंतु आता जीवाला मी म्हणेन एकटपाडा संघाच्या नक्कीच समीक्षकांना आणि खेळाडूंना वाटलं असावं, कारण सलग 5 ते 6 सेमी फायनल अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये ते हरलेत.
इथे देखील चांगला फटका दरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. बँजो मास्टर अर्थात ज्यांची बोट कॅशिओवरती अतिशय सुरेखपणानं थिरकतायत असे आमचे सुनीलजी राजे तलोजा मजकूरचे यांचं शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. जरूर अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा, फक्त 3 ची गरज आहे. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय समोरच्या दिशेला, मॅच विनिंग स्ट्रोक, बॉल गेला बाहेर, चौकार आणि पूर्णतः धावा मंगेशच्या बॅट मधनं आल्या आणि मान्यवरांचं स्वागत झालं. आणि त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आता मॅन ऑफ द मॅच आपण देऊ, हेच मात्र आता निश्चित आहे. कारण की काय जबरदस्त बॅटिंग केली. 2 मॅच मध्ये तर मॅन ऑफ द मॅच होतं, ह्या मॅच मध्ये देखील विचार करावा लागेल. इथे देखील त्यानं गोलंदाजी केली, फक्त धावा 7 खर्च केल्या होत्या, 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना पूर्णतः 22 धावा त्यानं कुठल्यात. आणि बॅक टू बॅक तिसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा तो ठरलाय मानकरी. आणि कॅश प्राइज होतं धनेश्वर दादा पाटील यांच्याकडनं की जो संघ सामना जिंकेल त्यांच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. संघनायक आपण देखील यायचा आहे आणि मंगेश आपण देखील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. तर उद्या यायला विसरू नका.